सोलापुरात सीना नदीला तिसऱ्यांदा महापूर, शेतकरी आणि ग्रामस्थांची पुन्हा चिंता वाढली। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात। अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव, पोलिसांचं संचलन, नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। महाराष्ट्रातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश। अहिल्यानगरात रास्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली। विरारच्या विवा महाविद्यालयात लव्ह जिहाद, गरबे आडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा भाजपाचा आरोप। आय लव्ह मोहम्मदचा विनाकारण मुद्दा करू नये, भगवान रामासारखेच मोहम्मद आम्हाला प्रिय, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। कोल्हापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यालयाला विरोध, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध, पोलिसांनी काढली समजूत। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर प्रदर्शित। टीझरमध्ये 1966च्या मेळाव्यातील बाळासाहेबांचं पत्र, आठवणीतला दसरा मेळावा, ठाकरे गटाची कार्यकर्त्यांना भावनिक साथ। शिवाजी पार्कात चिखलात दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम, दसरा मेळावा ऑनलाईन घ्या, भाजपाची सूचना। भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश जारी। महेंद्र दळवींना उत्तर देण्यास प्रवक्ते सक्षम, सुनील तटकरेंनी काढला दळवींचा स्तर। पाच ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होणार, मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा, लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत। मराठवाड्यावरचं पूर संकट कायम, नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली, नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती। पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या, 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत। आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक, मांजरा नदीत उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा। नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नाल्यावर झाकण नसल्यानं अपघात, केडीएमसीच्या कारभारावर नागरिकांचा संताप। गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या, कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल। लातूरमध्ये शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा, लातूरमधील 8 व्यक्तींना 47,20,000चा गंडा। कबुतरांसाठी 12 वॉर्डामध्ये मुंबई पालिका उभारणार सरकारी कबुतरखाने, जैनांच्या मतांसाठी सरकारी कबुतरखाने उभारले जाण्याची चर्चा। नॉन एसी लोकलला बसवणार स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांची होणार सोय, प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेची नवी युक्ती।